वारणा शांत दिसत होती, परंतु तिच्या पोटातील धार हत्तीच्या बळानं धावत होती. जणू सारं जग लोळवण्याचं सामर्थ्य त्या धारेत एकवटलं होतं. धार जवळ येताच यमू अंदाज घेऊन म्हणाला, दुर्गा, मला सोडू न ग. धार आली. आणि त्या क्षणी ती दोघं त्या धारेत शिरली. त्यांना हिसका बसला. झपाट्यात दुर्गा यमूपासून दूर झुगारली गेली. यमू, मी मेले, दुर्गा ओरडली. भरकन यमू तिच्याकडे सरकला. तिला जवळ ओढून तिचे हात आपल्या पाठीवर तिरकमठ्यात अडकवून म्हणाला, आत्ता मला सोडू न ग. ती दोघं त्या अवखळ पाण्याशी झुंजत होती. मरणाला हुलकावण्यात देत होते. पाण्यातून वाहत येणाऱ्या झाडाझुडपांना चुकीत होते. पाण्याबरोबर 1 मैल खाली जाऊन त्यांनी मृत्यू टाळला. धारेची साखळी ओलांडली आणि पुन्हा ती दोघं पोहत पुढे निघाली. समोर किनारा दिसत होता. दुर्गा हर्षभरीत झाली होती. तिची ती जगण्याची आशा दुणावली होती. ती वारणा नदीचे आभार मानित होती. आला आला म्हणता किनारा आला. दुर्गा वाळवंटात येताच मटकन बसली. तिच्या मांड्या भेंडाळून आल्या होत्या. तिला धाप लागली होती. यमूही तिच्याजवळ बसला. नदीकाठचा चावरा वारा भरभरत होता. भिजलेल्या दुर्गाला थंडी वाजू लागली. तिच्या दातावर दात वाजू लागले. यमूनं कापडाचं गाठोड सोडलं. दुर्गाला लुगडं दिलं. म्हणाला, दुर्गा, उठ, लुगडं बदल. दुर्गा तशीच उठली. अंगातील थंडीचा कंप आवरीत म्हणाली, ए, असं तुझ्या मोर लुगडं कसं नेसू? मला लाज वाटतीय. मग मी तिकडे लांब जाऊ? यमूनं विचारलं. नि दुर्गा घाबरल्यासारखं करीत म्हणाली, नको नको, मला भीती वाटतीय. मग नेस तर लुगडं. तू आपलं डोळं झाक. हे बघ, झाकलं. तिकडं तोंड कर. बरं बाबा. यमूनं दुर्गाकडे पाठ केली. लुगडं बदलून दुर्गा म्हणाली, हां, बघ आता. यमू गरकन फिरला. दुर्गा हसली. चंद्राचा तिरपा प्रकाश तिच्यावर वर्षत होता. अंगावरचं पातळ तिच्या देहाशी एकरूप झालं होतं. तिची रुंद छाती, टसटसीत उरोजुभार चंद्रप्रकाशात स्पष्ट दिसत होते. तिनं अंबाडा सोडून आपले विपुल केस पाठीवर सोडले होते. तिचं अप्रतिम रूप पाहून यमूचं मन पुन्हा बावचळलं. तो वेड्यासारखं तिला निहाळू लागला. काय बघतोस? दुर्गा खेकसली. एक गोड स्मित करून तिच्या गालावर उमटून त्या शुभ्र चंद्रप्रकाशात विलीन झालं. मग तिनं अंगाची चोळी काढून आपली छाती पदरात दडवली. दोन्ही हातांची घडी छातीवर धरून डोळ्यात प्राण आणून यमूकडे ती पाहू लागली. यमू मनात लाजला. तो आपली आणि दुर्गाची कापडं घेऊन नदीत उतरला. मग त्यानं ती कापडं धुवून एका झुडपावर वाळवत घातली. चंद्र मावळला. अंधारात जग बुडालं. अशा अपरात्री परगावात जाणं बरं नाही, असा विचार करून त्या दोघांनी एका झाडाखाली मुक्काम केला. यमूनं जळण गोळा केलं. जाळ पेटवला. थोडी शेकोटी घेऊन त्यांना ऊब आली. मग दुर्गाला झोप येऊ लागली. तिचे डोळे झोपेनं भरले. यमूनं घोंगडं अंथरलं. दुर्गा जाळा शेजारी त्या घोंगड्यावर कलंडली. परंतु तिला अजूनही थंडी वाजत होती. ती जाळाकडे पाहत हळूच म्हणाली, यमू, तू बी निस. नक, एखादं जनावर येईल. आता काही कोणी येणार नाही, दुर्गा शांतपणे म्हणाली. तू गुमानं निस. मग यमूनं अंग टाकलं. तशी ती त्याच्या कुशीत शिरली. स्वतः त्याला हृदयाशी धरून शांत झाली. तिच्या नाकातून येणारे निश्वास यमूच्या गालावर फुंकर घालू लागले. त्या उन्मादक फुंकारीनं, त्या स्पर्शानं यमूचं मन पुन्हा अस्थिर झालं. त्यानं हळूच तिला पुढं ओढून पोटाशी धरली. 2 देह एक झाले. ऊब वाढली. यमूनं तिचे विस्कटलेले केस गोळा करून तिला अधिकच जवळ घेतली आणि हळूच त्यानं तिच्या फुलासारख्या गालाचा मुक्का घेतला. तशी ती खुदकन हसून म्हणाली, ए, नीच की. मला नीज येत नाही दुर्गा. का? ती उद्गारली. तू जवळ आलीस की नीच पळून जाते. अगं बाई, ती चमकून म्हणाली. मग हे बरं नाही. तू माझ्या संग लगीनच करू नको, नाहीतर तुला कवाच नीज येणार नाही. असं म्हणून तिनं त्याचं तोंड आपल्याकडे ओढून त्याच्या कपाळाचा पटकन एक मुका घेतला.
आणि मंद आवाजात म्हणाली, मला बी तू जवळ आलास की नीचच लागत नाही. तेव्हा आपलं लगीन झालं की आपण असंच जगत राहूया.